तुमचा अपमान केला, प्रसंगी पाठीवरनं हात फिरवला, तुम्ही लुटून लागला. माझी एक जमिनीच्या ह्याची केस होती वाटेची, आणि हायकोर्टामध्ये ते प्रकरण होतं. मी त्याला वकील साहेबांचं नाव सांगितलं भावाला, तिथं जा, त्याचं टाप टीप बघ, ऑफिस बघ, तो कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे बघ. कारण बरीच वर्षी माझी भेट नाही म्हणलं. कारण आता काय, जरा शिकली की पोरं हवेत असते, पाय खाली नाही ती. भाऊ त्याच्याकडे गेला की त्याच्या पद्धतीने त्यांनी वकील साहेबांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, पुढे झालं तो प्रश्न नाही. पण त्या ठिकाणी आपलं कोणतं आहे, काम होऊ दे न होऊ दे तो प्रश्न नाही, आपलं कोणतं आहे हा विश्वास हा आपणाला पाहिजे. तुम्ही जर सारखंच मोबाईल बघायला लागला, रात्रंदिवस मुलं तीच करणार, मुली तीच करणार. तुम्ही द्या खेळायला. आज इतकी वाईट परिस्थिती आहे समाजामध्ये, मोबाईलमुळं मानसिक तणावाखाली मुलं मुली गेली. कसला खेळ आहे पबजी, मारायला लागली पोरं पुरी, तरी आईबाचं लक्ष नाही. कारण आई बापून त्यातच आहे. आईला म्हणलं मुलीला मोबाईल देऊ नका, मुलांना काय गरज होती, ऐकतच नाही. मोबाईल देण्याची होती, जेवतच नाही. अहो एवढा नवरा तुमचा 35-40 वर्षाचा, तुम्ही मुठीत ठेवतायसा, त्याला इकडे ना इकडे हलवून देत नाहीसा. बस म्हणेल तिथे बिचार बसतंय, उठ म्हणेल तिथे उठतंय, आणि तुम्हाला 5-6-10 वर्षाचं पोरगा ऐकत नाही. म्हणजे आपण काय बोलतोय काय नाही हेच काय कळणं झालं आम्हाला. म्हणजे तुम्ही नव्हता का, तुम्ही देत नक्षला मला माहित आहे, कारण तुम्हाला तिची जाणीव आहे. आणि अशा पद्धतीने जर आपलं लक्ष आपल्या मुलावरचं जर आपण विचलित केलो, तर त्या मुलांच्याकडून आपण अपेक्षा ठेवण्यात काय अर्थ. आता तुमची मुलं मोठी झालेली आहेत, 12वी, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट या ठिकाणी झालेलं आहे, आनंद आहे. पण कुठं थांबायचं, काय करायचं, टीव्ही मधल्या कुठल्या मालिका बघायच्या, कुठल्या बघून द्यायच्या नाही, त्या कुठले पिक्चर बघायचं, कुठले पिक्चर बघून द्यायचं नाही, हे जर आपण ठरवलं तर मुलं ती करणार. आणि लग्नात वरमाई जर पुराण खायला लागली तर वराला तीच पाहिजे असते. आता वरमाई खाते मुलावर वरात तिच्यावर तुटून पडतंय, पुन्हा जेवायला पोळ्या कुठं आहेत. अशी परिस्थिती समाजामध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणून ह्या जगामध्ये सर्वात तुम्हाला खरं सांगतो, तुमच्याकडे किती पैसा आहे, तुमच्याकडे किती सोनं आहे, तुमच्याकडे किती जमीन आहे, तुमच्याकडे किती द्राक्षबाग आहे, तुम्ही कुठल्या पार्टीचा पुढारी आहेसा, तुम्ही काय करता, हे सगळे झिरो झिरो शून्य माझ्या मते. तुमची मुलं काय करतात, ती मुलं कशी आहेत, त्यांचे संस्कार काय आहेत, त्यांच्यात नम्रता किती आहे. चिठ्ठी आल्या थोडक्यात पूर्ण करा म्हणून, त्यांना माहित आहे ही बोलायला लागलं मी पुन्हा दिवसभर पण बोलू. आणि मग आपण काय केलं पाहिजे, ह्या गोष्टीचा आपणही थोडा बहुत अंदाज घेतला पाहिजे. मला आठवते मी या ठिकाणी बदलून गेलो त्यावेळची परिस्थिती, संजय पाटील, संजय चव्हाण, धर्मेंद्र, नितीन पवार, सगळ्यांना माहीत आहे काय परिस्थिती होती, किती संघर्ष झाला. मी एकच सांगेन बाळांनो तुम्हाला, की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असू द्या, त्या ठिकाणी आपला स्वाभिमान जपायचा. कोण तर सांगताय, कुणाच तर ऐकायचं आहे म्हणून कुठलीही गोष्ट कधी करू नका. आपल्या बुद्धीला पटते आपण करायचं, बरोबर आलं आपलं बरोबर आलं, चुकीचं झालं त्यातनं आपण धडा घेतला. आणि त्यावेळी तुम्ही दिलेलं प्रेम मी कधीही विसरू शकणार नाही. 2 दिवस झाला प्राध्यापक संजय पाटलांचा फोन येतोय मला, सर तुम्ही आलो बाहेर. म्हणलं संजय असं असं आहे, मला जरा अडचण आहे. सकाळी बाजाराने मी आवरायच्या अगोदर फोन केलाय की तुम्हाला आलंच पाहिजे. मग म्हणलं ठीक आहे आलो. संजय चव्हाणनं मी इथनं बदलून गेल्यानंतर खालापूरला पत्र लिहिले. इब्राहिमचं पत्र आहे, नितीन पवारचं पत्र आहे,
आणि सहज गंमत तुम्हाला सांगतो, योगायोग मागच्या आठवड्यात माझी बहीण एक आलती 5 नंबरची. 6 बहिणी आहेत मला. 5 नंबरची बहीण आलती आणि मला काय करमना, मी आपलं उगाच मागचं काहीतरी चालत टाइमपास करायचं म्हणून ती फाईल काढली आणि बरोबर आमच्या बहिणीने 5 नंबरच्या संजय चव्हाणचं पत्र घेतलं. पत्र घेतल्यानंतर अक्षरशः ती माझी बहीण रडली. एकमेकावरती जीवापाड प्रेम कसं असतं त्याचा दाखला आहे. मी सुद्धा आता अस्वस्थ झालो. कधी माझ्या आयुष्यात काही घटना घडल्या तेव्हापासून मी कधी तर अस्वस्थ होतो, करमत नाही. तेव्हा मी काय करतो, मुलांची वगैरे पत्राची फाईल केली. मी ती फाईल काढायची, ती पत्र वाचायची, तेवढंच डोक्यात समाधान वाटतं. चिठ्ठी आल्या थांबतो. पण एक सांगतो, ज्या शाळेमध्ये तुम्ही शिकला, मला बोलायला भरपूर येते, बोलतो मी भरपूर. ज्या शाळेमध्ये तुम्ही शिकला त्या शाळेला, ज्या गुरुजनांनी तुम्हाला शिकवलं त्या शिक्षकांना, ज्या मातीमध्ये तुम्ही जन्मला आहे त्या मातीला आणि आई वडिलांना तुम्ही कधीही विसरू नका. यश तुमच्या पाठीमागं पळत येईल. आज आपण समाजामध्ये बघतो, श्रीमंताच्या बिस्किटाला कुत्रा आहे, कुत्र्याला बिस्किट आहे, पण आई वडिलांना लोक 2 घास घालेला. आणि एक लक्षात ठेवा, आपल्यावर सामाजिक ऋण आहेत, समाजाचं ऋण आहेत, शाळेचं ऋण आहे, गावाचं ऋण आहे संजय पाटील. त्याशिवाय आपण एवढं मोठं होऊ शकत नाही. आणि म्हणून ही ऋण फेडण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे. मी असं म्हणणार नाही की तुमचा सगळा पगार शाळेला द्या, नको, राहू पगार. तुम्ही या इथं, शिक्षक असतात, हेडमास्तर आहेत, त्यांच्याशी बसा, विचार विनिमय करा. सर तुम्हाला काय कमी आहे शाळेची, काय कमतरता आहे, आम्ही फुलाची पाकळी तुम्हाला देतोय, ती तुम्ही स्वीकार करा. त्यांची अडचण जाणून घ्या, जेणेकरून आपल्याला मिळालं नाही. तुम्ही कुठे शिकला मला माहित आहे. 1 वर्ग बिरुबाया देवळात, 1 वर्ग यल्लामाया देवळात, आणि ती पोल्ट्री बोकलीस संपत नेताजी पाटलाची काय. हा म्हणजे तुम्ही एका जागी बसत होता, आम्हाला दिवसात किती अल्पाट घालावं लागत होतं, तरी आम्ही रात्री 10 वाजेपर्यंत तुमच्यासाठी इथं शिकवत होतो. कुठलाही अनुचित प्रकार कधी आम्ही घडवून दिला नाही. आणि जर कोणी घडवला तर त्याला तसं उत्तर द्यायची धमक पण आमच्यात होती. आणि म्हणून आज अभिमानानं आम्ही तुमच्या पुढे बोलू शकतो. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जावा, तुम्ही शेतकरी असा, हमाल असा, नोकरदार असा, आपल्या कामाचा ठसा त्या ठिकाणी उमटला पाहिजे. हा वकील आहे ना, बॉम्बे हायकोर्टाला गेलं, त्याचं नावच घेतलं पाहिजे लोकांनी. नावात काम आणि कामात नाव ही शिकवण तुम्ही लक्षात ठेवा. मला या ठिकाणी बोलवलं, तुम्ही माझा मान सन्मान केला, मोडकं तोडकं भाषण माझं तुम्ही ऐकून घेतलं, याबद्दल पुन्हा एक वेळा तुम्हाला धन्यवाद देतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.